डब्यासाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी वगैरे पटकन स्वयंपाक होऊन जातो। बाकीची इतर कामही फार फार तर 11-12 पर्यंत होऊन जातात। नंतर राहिलेला वेळ काय करायचं हा एक फार मोठा प्रश्न पडतो, कारण त्यावेळी एकतर कंटाळा आलेला असतो, असं वाटतं आता किचन मध्ये फार जायला नकोय, किंवा मग काय करावं आता बाहेर पडायचं तर सध्या तर पावसाळा सुरू आहे, बऱ्यापैकी चिकचिक पाऊस, अशा वातावरणात कुठं बाहेरही पडू वाटत नाही। बरं मोबाईल बघावा, किती वेळ मोबाईल बघणार, शॉर्ट्स बघा किंवा रील्स बघा किंवा काहीही, माणूस किती वेळ स्क्रोल करणार। सिरियल बघाव्या म्हटलं तर सध्याचे सिरियल अशा टाईपचे आहेत की न बघितलेलं बरं उलट। अशा वेळी असं होतं की अरे काय करावं यार, किती बोर व्हायला लागले। हा माझा आणि माझ्यासारख्या सगळ्या गृहिणींचा प्रश्न असेल, सगळ्या गृहिणींचं हेच रुटीन असणार आहे बऱ्यापैकी, किंवा हाच प्रश्न असणार आहे की आता काय करावं, घरी बोर व्हायला लागले, काय करायचंय। पटकन सुरुवात करूया। हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर। मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन, DIY, पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही। सो नंबर 1, ठीक आहे, आता कुकिंगचा कंटाळा आला होता, किचन मध्ये मला जायचंच नव्हतं, आता थोडा वेळ आराम झाला, मोबाईल झाला, एखादी तरी बकवास का असेना सिरियल बघून झाली किंवा एखादा पिक्चर बघून झाला, तरी पण अजून खूप वेळ उरलाय। अशा वेळी काय करायचं तर बेस्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करू शकता। येस, हे मी स्वतः पण खूप वेळा करते। एकतर मला फूडची किंवा खाण्याची बनवण्याची प्रचंड आवड आहे। आपलं एक सेपरेट फूड चॅनल पण आहे, फूड अँड मूड विथ प्रिया, ते पण तुम्ही चेक करू शकता। खूप छान छान रेसिपीज तुम्हाला तिथे मिळतील। सो मग जेव्हा मला बाकीचं सगळं करून आता वाचनाचा कंटाळा आला, सगळ्याच गोष्टींचा कंटाळा आला ना, अशा वेळी किचन मध्ये जायचं। तिथं गेलं काहीतरी करायला लागलं की अजिबात आपल्याला कंटाळा येत नाही, कारण एकतर आपल्याला स्वयंपाक प्रत्येकीला ना थोडाफार का होईना स्वयंपाक आवडतो। कुणाला बेकिंग आवडतं, कुणाला वेगवेगळे पदार्थ ट्राय करणं, काही स्वीट्सच्या रेसिपी, काही डेझर्ट्स, आईस्क्रीम्स किंवा आणखीन काही ना काहीतरी ट्राय करता येतच किचन मध्ये जाऊन। सो अशा वेळी मग इतके सारे फूड चॅनल आहेत, तुम्ही बऱ्याच हेल्दी वेट लॉस साठीच्या रेसिपी ट्राय करू शकता, बरेचसे सूपचे प्रकार ट्राय करू शकता। असंही पावसाळ्यात काहीतरी छान असं गरम हेल्दी खावं असं आपल्या प्रत्येकीला वाटतंच, किंवा घरच्यांसाठी किंवा मुलांसाठी। शाळेतनं आल्या मुलं म्हणतात मम्मा भूक लागली किंवा आई भूक लागली, काहीतरी छान खायला दे। अशा वेळी मग तेच ती पोळी भाजी किंवा फार फार तर भात वरण वगैरे देण्यापेक्षा तुम्ही अशा वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करू शकता, ते काही करून पाहू शकता, काही स्नॅक्स मुलांसाठी बनवून ठेवू शकता, किंवा स्वतःसाठी जर तुम्ही काही हेल्दी रेसिपी शोधत असाल किंवा वेट लॉस साठी वगैरे ट्राय करत असाल तर अशा वेळी तुम्ही वेगवेगळ्या वेट लॉसच्या झिरो ऑइल कुकिंग असेल किंवा अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कसं कुकिंग करायचं, किंवा मुलांसाठी काही बेकिंग तुम्ही ट्राय करू शकता। त्यात पण छान अशी हेल्दी नाचणीचे बिस्किट किंवा ओट्सचे बिस्किट किंवा तशी काही प्रोटीन शेक तुम्ही मुलांसाठी बनवून ठेवू शकता। ह्या साऱ्या गोष्टी केल्या ना तर बऱ्यापैकी वेळ पण जातो, एक काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्ट पण होते, बऱ्यापैकी छान छान खायला पण मिळतं, घरच्यांना पण असेल एक कौतुक पण होतं, फार छान स्वयंपाक करते बरं का, इतके पदार्थ ती ट्राय करत असते ना, तिच्या घरी कधी जा काहीतरी छान खायला मिळतच। बरं ठीक आहे, तुम्हाला कुकिंगचा पण कंटाळा येतो, एकदा स्वयंपाक करून ठेवला की परत किचनचं मला तोंडही बघायचं नसतं, असं असेल तर नेक्स्ट ऑप्शन म्हणजे होम डेकोर। तुम्ही इतकं डेकोरेशन मध्ये काही काही ट्राय करू शकता ना, हे तरी प्रत्येकीला म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या जणींना आवडतंच की आपलं घर छान दिसावं, बाहेरचं कुणी घरात आलं तर त्याला घरात आल्यानंतर छान असं प्रसन्न, स्वच्छ नीटनेटकं घर, छान असं स्वच्छ फर्निचर, घरात काहीतरी केलेलं, स्वतः पण केलेलं काहीतरी असं छान डेकोरेशन, हे प्रत्येकीला छानच वाटतं। तसे आपण कित्येक रील्स बघतो, कित्येक व्हिडिओ बघतो, शॉर्ट्स बघतो, इतके छान छान घर मेंटेन केलेले असतात, असं वाटतं स्वप्न आहे का, म्हणजे स्वप्नवत आहे का खरं घर आहे। तसं तुम्ही काही ट्राय करू शकता, घरी बसून वेगवेगळे पेंटिंग्स करणं, पेंटिंग असतील, काही क्राफ्ट असतील, काही फ्रेम्स वगैरे बनवणं असेल, किंवा छान असं सोफाचं कव्हर किंवा छान त्याच्या पिलो पेंटिंग करणं असेल, ते पण तुम्ही ट्राय करू शकता, खूप छान दिसतात।
त्यासोबतच पेपर, आपले रद्दी पेपर पडलेले असतात त्याच्यापासून फ्रेम्स बनवणं असेल किंवा क्विलिंग असतं ते पण खूप छान दिसतं सध्या, त्याच्या तुम्ही छान छान फ्रेम बनवू शकता. त्यासोबतच मनी प्लांट वगैरे लावायचा असेल, त्याचा जो काचेचा पॉट असतो त्याला पेंटिंग करणं, आपल्या प्लास्टिकच्या बॉटल्स रियूज करून त्याच्यापासून काहीतरी नवीन बनवणं. ट्राय जर केलं आणि करायला सुरुवात केली तर इतक्या साऱ्या क्राफ्ट्सच्या किंवा डेकोरेशनच्या आयडिया मिळतात. त्यासाठी मग मोबाईल आपण इतर वेळी जे टाइमपास स्क्रोल करतो त्याऐवजी माझं काहीतरी डोक्यात ठेवून स्क्रोल करायचं की ह्याच्यासाठी काय करावं, ह्यापासून काय बनवता येईल, त्यापासून काय करता येईल, आणि मग त्याच्यात भरपूर सारा वेळ आपला जाऊ शकतो. कुकिंगही नकोय, डेकोरेशनही नकोय, सारखं काय ते घरच बघायचं किंवा स्वयंपाकच करायचा. मला ना स्वतःसाठी वेळच मिळत नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट ऑप्शन आपला तोच आहे. जर बाकी काहीच करायचं नाही, ठीक आहे, मग स्वतःला तरी वेळ द्या. वेगवेगळे DIY तुम्ही ट्राय करू शकता, म्हणजे डू ॲट युअरसेल्फ. वेगवेगळे फेस पॅक बनवणं किंवा घरच्या घरी उठणं बनवणं, स्क्रब बनवणं किंवा स्वतःच्या केसांची किंवा नखांची किंवा स्किनची काळजी घेणं, काही स्वतःचं पॅम्परिंग रुटीन तयार करणं, हेअर ऑइलिंग करणं किंवा काही छान असं नेल्सला वगैरे शेप देणं, नेल पेंट लावणं किंवा मस्तपैकी घरात निवांत टीव्ही बघत बसून छानपैकी मॅनिक्युअर पॅडिक्युअर करणं, हे तरी तुम्ही स्वतःसाठी करू शकता ना. सो वेळ जात नसेल तर हा पण अगदी बेस्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट ऑप्शन म्हणजे ठीक आहे, आता स्वतःचं पॅम्परिंग रुटीन तर आपण कितीदा करणार ना, आठवड्याभर थोडी ना आपण वेगवेगळे फेस पॅक लावणारे किंवा रोजच तेल लावणारे. तर मग नेक्स्ट ऑप्शन म्हणजे स्वतःचं वॉर्डरोब आवरणं, स्वतःचं कपाट आवरणं, स्वतःच्या साड्या वगैरे नीट ठेवणं. कुणाला इस्त्री नाहीये त्याला इस्त्री करा, काही तुटले फाटले ते शिवत बसा. मुलं कपडे कसे इतस्तता विखरून टाकतात, कितीदाही त्यांना ओरडा, अरे नीट ठेव, अरे तुझं कपाट तरी नीट ठेव, हो हो म्हणतात आणि काहीतरी गडबड असली घेतात तसंच टाकतात आणि निघून जातात. मग दुपारी जेव्हा बाकी सगळं करून बोर होतं किंवा ठीक आहे झोपही झाली, जेवण वगैरे झालं, आता झोपायचं नाहीये किंवा दुपारी झोपल्यानंतर वजन वाढतंय, मोबाईल पण बघायचा नाहीये, सारखं बघून डोळे दुखतात, अशा वेळी कपाटाकडे वळा. छान स्वतःचं कपाट मेंटेन ठेवा. काही त्याच्यात बदल करायचे असतील, काही वेगवेगळे ऑर्गनायझर ट्राय करायचे असतील ते पण तुम्ही करू शकता. त्याचे पण भरपूर सारे रील्स किंवा त्याचे पण खूप सारे व्हिडिओज आहेत की स्वतःचं कपाट कसं मेंटेन ठेवायचं किंवा व्यवस्थित कपाट कसं लावायचं, साड्यांच्या फोल्ड कशा करायच्या, साडी जास्त चुरगळू नये किंवा तशाच घुड्या पडू नये साडीला म्हणून, किंवा ड्रेस कसे ऑर्गनाइज करायचे, तुमचे इनवेअर्स कसे ऑर्गनाइज करायचे किंवा वेगवेगळे ऑर्गनायझर ऑप्शन कोणते आहेत की जे वापरून तुम्ही अगदी छोट्याशा कपाटात पण बरंचसं सामान ठेवू शकता, ते पण तुम्ही ट्राय करू शकता. ऍक्टिव्ह काम पण होतं, वेळ घालवणं पण होतं, बाकीचा जो पसारा पडलेला आहे तो पसारा पण कमी होतो आणि मला बोर होतं आता मी काय करू हा प्रश्न पण सुटतो. आणि लास्ट, ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की तेच तेच काय, स्वयंपाक करा, नाहीतर घर आवरा, नाहीतर फार तर तोंडाला काहीतरी लावून बसा, नाहीतर झाडं फुलं पानं बघा, कपडे आवरा, हे तर आमचं रोजचंच रुटीन आहे, वेगळं काय करू आम्ही. तर दुपारचा वेळ तुम्ही अगदी सत्कारणी लावू शकता वेगवेगळे ऑनलाईन क्लासेस करून. तुम्हाला लँग्वेज शिकायचे असतील, बऱ्याच जणींना कॉलेज वगैरे मधनच सोडायला लागतं किंवा अगदी कॉलेज वगैरे झालं, डिग्री मिळाली की लगेचच लग्न होतं आणि मग बरेचदा पुढे नोकरी करण्याचा किंवा याचा चान्स मिळत नाही. अशा वेळी मग तुम्ही घरी बसून वेगवेगळे कोर्स ट्राय करू शकता. तुमच्या शिक्षणाशी रिलेटेड अजून हायर कोर्सेस असतील किंवा तुमचं एक आवड म्हणून, तुमचे छंद म्हणून त्याचे काही कोर्सेस असतील. कुणाला म्युझिक आवडत असेल किंवा कुणाला एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवायला आवडत असेल, कुणाला गाणं आवडत असेल, पेंटिंग आवडत असेल, वेगवेगळ्या भाषा शिकणं आवडत असेल, ते तुम्ही सध्या सगळ्या गोष्टींचे ऑनलाईन क्लासेस मिळतात, ते तुम्ही जॉईन करू शकता. दुपारच्या वेळी तुम्ही ते पण करू शकता, कारण मुलं वगैरे नसल्यामुळं छान शांतपणे आपण शिकू शकतो, लक्ष देऊ शकतो, मागचा काही गोंगाट वगैरे नसतो, लगेचच काही उठून काम नसतं. अशा वेळी आपण हे कोणतेही क्लासेस करू शकतो. बऱ्याच तुम्ही असे 3-4 वाजताचे योगा बॅचेस असतात किंवा झुंबा बॅचेस असतात, त्या तुम्ही जॉईन करू शकता आणि त्याच्यामध्ये वेळ घालवू शकता. किंवा छान असे पॉझिटिव्हिटीचे किंवा एक मोटिवेशनचे जे क्लासेस असतात किंवा स्पिरिच्युअलचे असे क्लासेस असतात ते तुम्ही जॉईन करू शकता. किंवा बऱ्याच जणींना शेअर ट्रेडिंग वगैरे आवडतं, ते तर कधीही शिकलेलं चांगलंच. तुम्ही रचना रानडे वगैरे पाहिले असतील, त्या इतक्या आता हायर लेवलला आहेत त्याच्यामध्ये. सो त्यांचे सुद्धा बरेचसे ऑनलाईन क्लासेस आहेत, ते तुम्ही जॉईन करू शकता. शेअर ट्रेडिंग शिकू शकता, लँग्वेज वगैरे शिकून त्याचे क्लास तुम्ही परत घेऊ शकता किंवा सध्या बरेचसे अबॅकसचे वगैरे क्लासेस असतात, तो तुम्ही एखादा चांगला कोर्स करून ते पण तुम्ही परत त्याच्यामध्ये अजून घरी ट्युशन्स वगैरे घेणं, हे पण ट्राय करू शकता. एक जर आपण ठरवलं ना की वेळ वाया घालवायचा नाहीये किंवा काही ना काहीतरी मी करत राहणार आहे, मला असं बोर व्हायचं नाहीये किंवा अनप्रोडक्टिव्ह व्हायचं नाहीये,
तर आपल्याला हुडकेल इतके ऑप्शन मिळतात. फक्त आपण ठरवलं पाहिजे की मला आनंदी राहायचंय, मला बिझी राहायचंय कशात ना कशात. नुसतंच एक खात बसलीये, काहीतरी टीव्ही बघत बसलीये, काहीतरी मोबाईल स्क्रोल करत बसले, इतकंच माझं लाईफ नाहीये. अशा वेळी मग आपण आनंदी पण राहतो, पॉझिटिव्ह पण राहतो, त्यासोबतच काहीतरी छान करत राहतो, त्या गोष्टींमध्ये वेळ जातो. काहीतरी हातात छान काम असतं त्याच्यामध्ये वेळ जातो आणि डोक्यात येणारे बाकीचे विचार पण बंद होतात. त्याच्यामुळे आपोआपच छान असं रिलॅक्स पण वाटतं. सो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. याच्यामधलं काय काय तुम्ही ट्राय करता ते पण कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.